यूट्यूबवरती सर्वात जास्त पैसा कोणत्या व्हिडिओला मिळतं, शॉर्ट फॉर्म की लाँग फॉर्म? आतापर्यंत तुम्ही व्हिडिओवरती खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले असेल की याला इतके पैसे मिळते, लाँग व्हिडिओला एवढे पैसे मिळते. तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल मी. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. मी सांगितलेली माहिती तुम्हाला कळेल. यूट्यूबवरती मला 7 ते 8 वर्ष झाले. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. आणि हिंदीमध्ये तुम्ही यूट्यूबर बघत असाल, मराठीमध्ये तुम्ही यूट्यूबर बघत असाल, पण त्यांची आपल्याला भाषा कळत नाही किंवा ते चांगले प्रोफेशनल लँग्वेज यूज करतात, ते आपल्या डोक्याच्या वरून जातात. सो मी मराठीमध्ये आणि तुमच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. मी पण तुमच्यातलंच एक आहे असं माना, तुम्ही आहेच तुमच्यातलं एक. तर आपण आज डिस्कशन करणार आहोत की शॉर्ट फॉर्ममध्ये जास्त पैसा आहे की लाँग फॉर्ममध्ये. पूर्ण डिस्कशन करू आपण. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात अगोदर आपण शॉर्टना किती पैसे मिळतात, शॉर्टना मॉनिटाईज कसं करायचं त्याविषयी आपण बोलणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला जर शॉर्टना चॅनल मॉनिटाईज करायचं असेल, फुल मॉनिटाईजविषयी बोलू आपण. जर हाफ मॉनिटाईज करायचं असेल तर त्याच्यातून काही फायदा भेटत नाही, आपण फुल मॉनिटाईजविषयी बोलू. जर तुम्हाला फुल मॉनिटाईज करायचं असेल 1000 सबस्क्रायबर कंपल्सरी, आणि शॉर्टमध्ये तुम्हाला मागच्या 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज लागेल तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर. 10 मिलियन व्ह्यूज कसे, ते पण एंगेज व्ह्यूज. लाईट गेले 1 मिनटं. व्ह्यूजमध्ये आणि एंगेज व्ह्यूजमध्ये काय फरक असतो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता व्ह्यूज कसं काउंट होतो, एखाद्याने रील पाहिली आपली तर 1 व्ह्यूज, आणि त्याने 3 सेकंदाच्या वरती रील पाहिली तर तो एंगेज व्ह्यूज असतो, काउंट होतो. सपोज तुमच्या व्हिडिओला 10 मिलियन जरी व्ह्यूज गेले, शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज जरी गेले तर त्याचे एंगेज व्ह्यूज खूपच कमी निघतात. माझे 8 मिलियन व्ह्यूज गेला, एक व्हिडिओ 8 मिलियन गेला, त्याचे एंगेज व्ह्यूज 3 मिलियन झाले. म्हणजे असे एंगेज व्ह्यूज लागते तुम्हाला 10 मिलियन, तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज फुल मॉनिटाईज होऊ शकतं. तर हे झालं एंगेज व्ह्यूज. आणि मॉनिटाईज कसं करायचं त्याविषयी आपण चर्चा केली. तर आता त्याविषयी बोलू की नेमकं पैसे किती मिळतात आपल्याला, शॉर्ट व्हिडिओना पैसे किती मिळतात, आणि जर आपण शॉर्ट व्हिडिओ टाकले तर त्याच्यातून इन्कम किती होईल आपल्याला. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक सरासरी सांगतो, सर्वांचं सेमच असतं शॉर्ट व्हिडिओला. ठीक आहे. तर 1,00,000 व्ह्यूजला तुम्हाला मिळेल $1. 1,00,000 व्ह्यूजला तुम्हाला मिळेल $1. आता हे इंग्लिशमध्ये खूप जास्त आहे. जेव्हा आपण इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवतो आणि ते ग्लोबल लेवलला बघतात, त्यांना खूप जास्त पैसे मिळतात. आपण अंदाजा पण लावू शकत नाही. ठीक आहे. तर मराठीमध्ये बोलू आपण किंवा हिंदीमध्ये, सर्वांना सेम असतं. हिंदी असो, मराठी असो, कोणतीही कॅटेगरी असो, तुम्हाला 1,00,000 व्ह्यूजला $1 मिळेल. असे तुम्हाला 4-5 लाख व्ह्यूज आले तर तुम्हाला $2-4 मिळेल. आणि असे महिन्यामध्ये तुम्हाला $100-200 होऊ शकते. ते तुमच्या डिपेंडवरती आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे व्हिडिओ बनवता आणि त्यांना किती व्ह्यूज जातात. ठीक आहे. हे झालं शॉर्टमध्ये. मॉनिटाईज करायचं असेल तुम्हाला लागेल 10 मिलियन व्ह्यूज, एंगेज व्ह्यूज. ठीक आहे. एंगेज व्ह्यूज लागेल मागच्या 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज लागेल. आणि त्याच्यातून पैसे किती मिळतात आपल्याला, 1,00,000 व्ह्यूजला $1. शॉर्टमध्ये काय होतं की मेहनत कमी लागते बाकी व्हिडिओपेक्षा. लागते मेहनत पण कमी लागते, लाँग फॉर्मपेक्षा थोडी मेहनत कमी लागते. आणि दिवसामधून 2-3 पण आपण अपलोड करू शकतो. मी काय सजेस्ट करेल की शॉर्ट तुम्ही अपलोड करू नका, कारण सबस्क्रायबर वाढायचे असेल तर तुम्ही करू शकता. आता मराठीमध्ये तुम्ही पाहिलं झालं तर ऑडियन्स जास्त नाही, 2-4 लाखच्या पुढे व्ह्यूज जाणार नाही. जर तुमचं कॉमेडी चॅनल असेल तुम्ही करू शकता, कारण कॉमेडीला खूप जास्त व्ह्यूज जाते. जर कॅटेगरी दुसरी असेल तुम्ही करू नका. जास्त व्ह्यूज जात नाही, लिमिटेड व्ह्यूज आहे, मला पण माहिती आहे. शॉर्टमध्ये, मराठी शॉर्टमध्ये जास्त व्ह्यूज जात नाही. एक तर 5-7 लाखपर्यंत जाईल, तिथून स्टॉप होईल, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. तुम्ही केलेली मेहनत थोडी वाया जाऊ शकते. तुम्ही काय करू शकता, शॉर्ट पण टाकू शकता, लाँग पण टाकू शकता त्याच्यासोबतच. ठीक आहे. शॉर्टमधून 1,00,000 व्ह्यूजला $1 मिळतो, त्याच्यावरती मिळत नाही. खूप लोकांचं मराठीमध्ये असो की हिंदीमध्ये असो, सर्वांचं सेमच आहे. 1,00,000 व्ह्यूजला $1. आता आपण बोलू की लाँग फॉर्मला किती पैसे मिळते. ठीक आहे. लाँग फॉर्मला तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर मागच्या एका वर्षामध्ये, आजपासून मागच्या 365 दिवसामध्ये तुम्हाला 4,000 घंट्याचा वॉच टाईम लागेल. टोटल व्हिडिओ लोकांनी तुम्हाला 4,000 घंट्याने बघितले पाहिजे. ठीक आहे. 4,000 घंट्याचा वॉच टाईम लागेल आणि 1,000 सबस्क्रायबर, तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. आता फक्त आपण लाँग व्हिडिओविषयी बोलू की लाँग व्हिडिओना किती पैसे मिळते. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, तुमच्या व्हिडिओला 8 मिनटाचा जर असेल, 8 मिनटाचा व्हिडिओ असेल, तुम्ही 4-5 ॲडव्हर्टाईज लावू शकता तुमच्या हाताने मॅन्युअली. आणि 8 मिनटाच्या आतमध्ये असेल, 7 मिनटाचा असेल तर फक्त 2 ॲड येईल, एक सुरुवातीला येते आणि एक एंडिंगला येते. जेव्हा जो कोणी तुमचा व्हिडिओ लास्टपर्यंत बघेल, अशा 2 ॲडव्हर्टाईज येतात 7 मिनटाच्या आत असेल तर. आणि 8 मिनटाच्या वरती असेल तर तुम्ही मल्टिपल ॲड वगैरे लावू शकतात. जसं की 1 मिनटाला एक ॲड, 2 मिनटाला एक ॲड, असे मल्टिपल ॲड वगैरे लावू शकतात. त्याच्यातून तुम्हाला इन्कम पण खूप जास्त होते. मी एक ॲव्हरेज सांगतो की लाँग व्हिडिओना किती इन्कम होते, कारण मी खूप रिसर्च वगैरे चालूच असते माझी, आणि मला खूप इंटरेस्ट आहे की लोकांची इन्कम किती आहे बघण्यासाठी. ठीक आहे. मराठीमध्ये किंवा कोणत्याही कॅटेगरीमध्ये टेक असेल तुमचं,
टेक्निकल चॅनल असेल, आता सध्या तुम्हाला वॉच टाईमवरती पैसे मिळतो, की एक व्ह्यूवर तुमच्या व्हिडिओला किती वेळ बघतो, किती ॲडव्हर्टाईज बघतो. आता पहिले तुम्हाला व्ह्यूज वगैरेवरती पैसे मिळत होते, की तुम्ही क्लिक केलं त्याच्यावरती पैसे वगैरे मिळत होते. पण आता एंगेज व्ह्यूजला पैसे मिळतात, की तुमचा किती मिनटं व्हिडिओ बघतो लोक, एक व्ह्यूवर किती मिनटं तुमचा व्हिडिओ बघतो त्याच्याविषयी पैसे वगैरे काउंट होतात. एक ॲव्हरेज सांगतो मी. एक कोणाचं जास्त पण होणार नाही, कोणाचं कमी पण होणार नाही. एक मधातलं सांगतो मी, की तुम्ही सपोज करा की तुमचं टेक्निकल चॅनल असेल तर तुम्हाला 2,000 रुपयाला 2,000 व्ह्यूजला $1 मिळेल. हे काही केसमध्ये 1,500 पण होऊ शकतं, काही केसमध्ये 2,500 पण होऊ शकतं. पण एक ॲव्हरेज पकडला आपण 2,000 व्ह्यूजला $1. ठीक आहे. टेक्निकल कॅटेगरी तुमचं जर अर्निंग रिलेटेड असेल, की पैसे कसे गुंतवायचे, पैसे कसे कमायचे, त्याला अजून कमी व्ह्यूजला $1 मिळतो. 1,000 ते 1,500 व्ह्यूजला पण $1 मिळतो. मी ज्या कॅटेगरीचे व्हिडिओ बनवते आता व्लॉगिंगचं आपण साईडला करू. मी ज्या कॅटेगरीचे आता बनवते याला पण खूप चांगली इन्कम होईल. कशी होईल की 2,000 किंवा 2,500 व्ह्यूजला पण $1 मिळतो. आणि ते कमी जास्त होत राहतं. पण एक असं म्हणजे आपण सरासरी जर पकडलं तर 2 ते 2,500ला $1 मिळतो. आणि असं तुमचं जर 1,00,000पर्यंत गेले तर 20 ते $30 तुम्हाला सहज मिळून जाईल. हेच तुम्ही मिलियनमध्ये गेले, सपोज एका व्हिडिओला 8 मिनिटाच्या समोरच्या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज आले, तर त्याला तुम्ही मल्टिपल ॲड लावू शकता. मल्टिपल ॲडनं काय होईल की 2-4 ॲडव्हर्टाईज तुम्ही मध्ये लावू शकता. आणि 1 मिलियन व्ह्यूज गेला तो लाँग व्हिडिओ 8 मिनिटाच्या वरचा 1 मिलियन व्ह्यूज गेला, तर त्याला सरासरी एक सांगतो मी की अंदाजे नाही, की मी रिसर्च करून सांगतो, की मी खूप साऱ्या यूट्यूबरची इन्कम वगैरे बघतो आणि सर्वांना सेमच होते 1 मिलियन व्ह्यूजला. आता तुमचं टेक्निकल चॅनल असेल तर तुम्हाला $400 ते $500 पण पैसे मिळते. फक्त तो व्हिडिओ चांगला असला पाहिजे, लोकांनी शेवटपर्यंत बघितलं पाहिजे. $400 ते $500 किती होते तुम्ही कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने तुम्ही इन्कम वगैरे करू शकता. आणि तेच जर तुम्ही ब्लॉगिंग कॅटेगरीमध्ये पाहिलं, 8 मिनिटाच्या वरच असते ब्लॉग सर्व, आणि त्याला 1 मिलियन व्ह्यूज गेला तर त्यांना $300 मिळते. ॲव्हरेज पकडला आपण, थोडं कमी होऊ शकतं, 50 इकडे 50 तिकडं. ठीक आहे. $300 त्यांना मिळतात व्लॉगिंग कॅटेगरीला. आणि जर टेक्निकल कॅटेगरी असेल तर 400 ते 500. आणि फायनान्स कॅटेगरी असेल, तुमचं जर फायनान्स विषयी तुम्ही सांगत असाल, कोणते अर्निंग रिलेटेड असो, पैसे कुठे गुंतवायचे अशा रिलेटेड तुम्ही सांगितलं, त्याला खूप जास्त पैसे मिळतात. $700 ते $1,000 पण 1 मिलियनला व्ह्यूज मिळतात. आता तुम्ही सॉन्ग वगैरे बघत असाल, आतापर्यंत तुम्ही खूप सारे सॉन्ग बघितले, मराठी सिंगर असो किंवा हिंदी सिंगर असो, त्यांचे 100 मिलियन व्ह्यूज जातात. तर सॉन्गला सरासरी त्यांना सॉन्गला थोडं एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये येतात आणि छोटा व्हिडिओ असतो, तर त्यांना 1 मिलियनला 300पेक्षा कमी डॉलर्स मिळतात. पण त्यांना 100 मिलियन व्ह्यूज राहतात, तर त्यांना खूप जास्त इन्कम होते. तुम्ही अंदाज लावा की एक सिंगर तिने सॉन्ग अपलोड केला, 1 मिलियनला $300, थोडं कमी होऊ शकते, जास्त पण होऊ शकते. ठीक आहे, आपण ॲव्हरेज पकडू $300 आणि 100 मिलियन व्ह्यूज जातात सॉन्गला त्यांच्या, तर ते किती पैसे होते आणि ते किती कमवते. ठीक आहे. असे रॅपर सॉन्ग जे करतात त्यांची खूप इन्कम असते. आणि तुम्ही जे रॅपर बघतात तुम्ही की सोन्याची चेन वगैरे, तर ते त्याच्याच पैशातून राहते. आणि ब्रँड कोलॅबरेशन असो किंवा स्पॉटिफाय किंवा गाणा ॲप्लिकेशनवरती ते टाकतात, त्यांचे पण खूप सारे पैसे मिळतात. अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्ममध्ये इन्कम होते. आणि लाँग फॉर्ममध्ये, शॉर्ट फॉर्ममध्ये 1,00,000 व्ह्यूजला $1 मिळतो. थोडंसं जास्त होऊ शकते पण जास्त मिळत नाही. 1,00,000 व्ह्यूजला $1. आणि लाँग फॉर्ममध्ये लिमिटच नाही, किती पण पैसे तुम्हाला इन्कम होऊ शकते. फक्त तुम्हाला पाहिजे काय, व्ह्यूज. जेवढे जास्त व्ह्यूज होईल तेवढे तुम्ही इन्कम करू शकता. तुम्हाला डेलीचे व्ह्यूज लाँग फॉर्मवरती 20 ते 30,000 आले तर तुम्हाला 15,000च्या पुढे इन्कम होऊ शकते महिन्याला, जर तुमची कॅटेगरी चांगली असेल तर. तुम्ही कोणत्या कॅटेगरीवर काम करतात ते मला कमेंट करून सांगा. आणि तुमचं जर हा पॉईंट क्लिअर झाला असेल, नेमकं कोणत्या याच्यावरती जास्त इन्कम होते, आपलं जेव्हा चॅनल फुल मॉनिटाईज होईल, मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगेल की शॉर्टना किती होते, लाँगना किती होते. ठीक आहे. तुमचं जर डाऊट असेल, काही पण डाऊट असेल, तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि आजची तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयी करू आपण ते पण कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक हाईपचं बटन येईल तिथे कुठेतरी, हाईप पण करायला विसरू नका.